शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेची सर्व खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली। सर्व खाती आता अजित पवारांकडे। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला। माणिकराव कोकाटे संकटात सापडल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ कमबॅकची जोरदार चर्चा। दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं तर मतदारसंघातील कामांबाबत ते भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। मुंबईसह अन्य 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूची युती जवळपास निश्चित। औपचारिक घोषणेकडे लक्ष। लवकरच युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटणार। प्रज्ञा सातव आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणार तर आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता। काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार। मनपा निवडणुकांसाठी भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग। कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी। प्रचारासाठी संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय। राज्यातील नगरपालिका प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। फलटणमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची तर बारामतीत अजित पवारांची सभा। अंजनगाव सुर्जीमध्ये शिंदेंची निघणार रॅली। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात हायकोर्टात दाद। तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी। हायकोर्टाच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष। शिल्पकलेतील भीमाचार्य काळाच्या पडद्याआड। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार। 238 स्वयंचलित दरवाजांच्या नवीन लोकल येणार। अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणार। मुंबई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार। 8वी ते शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 2 तरुणांना अटक। सांगलीच्या ईश्वरपूर येथील धक्कादायक घटना।